हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महावैष्णव जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वमान्य विश्वभूषणी विश्वप्रिय विश्वाधिकार संत सम्राट शांतीब्रह्म नाथ महाराज यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा मानवी जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर याच्या व जीवाला भगवान परमात्म्याची अर्थात देवाची प्राप्ती करून देणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठाल अभंग नाथ बाबाचा आहे। विठाल 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 लक्ष देऊ आता। अभंग नाथ बाबाचा आहे। काय विक्षेप झाल्यावर मग लिंक तुटून जाते अख्खी, विक्षेप नको करू। अभंग नाथ बाबाचा आहे। नाथ बाबा कोण? एका वाक्यात उत्तर। नाथ महाराज कोण? कोण नाथ महाराज? एका वाक्यात उत्तर। ह्या जगात जेवढी जेवढी संत झाली आतापर्यंत आजपर्यंत त्या प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळे। जेवढी संत झाली, थोडा आवाज द्या ना, रिटर्नला आवाज। जेवढी संत झाली त्या प्रत्येक संतांचं वैशिष्ट्य काहीतरी वेगळं आहे। जसं जसं ज्ञान म्हटलं ज्ञानोबा, ज्ञान म्हटलं ज्ञानोबा, भक्ती म्हटलं नामदेव बाबा, शांती म्हटलं नाथराया, शिष्य म्हटलं निळोपराया, अधिकार म्हटलं जनाबाई, वैराग्य म्हटलं तुकोबा, तसं शांती म्हटलं की नाथराया। विठाल आता ऐका, शांती ब्रह्म नाथ महाराजांनाच का म्हणायचं, का म्हणायचं त्याचं उत्तर ऐका। वैराग्य आहे, विस्तार नाम आहे आणि शांती खांब आहे। कशावरून? हे म्हणणं बहिणाबाईचं आहे। बहिणाबाईचं म्हणणं असं आहे, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ आणि खांब दिला भागवत, खांब दिला भागवत। आता उलट ऐका, तेच वाक्य उलट ऐकायचं। ज्या संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, बारीक ऐका बर का, ज्या संप्रदायाचा पाया ज्ञान आहे त्या संप्रदायाचा कळस तुकाराम महाराज आहे। ऐका बर का, ज्या संप्रदायाचा पाया ज्ञान आहे त्या संप्रदायाचा कळस तुकाराम महाराज आहे। ज्या संप्रदायाचा कळस तुकोबराया आहे त्या संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराज आहे। ज्या संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराज आहे त्या संप्रदायाचा खांब नाथ महाराज आहे। आणि ज्या संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे त्या संप्रदायाचं नाव आपला वारकरी संप्रदाय आहे। टाळी वाजवायची तर जोरात वाजवा, तर वाजूच नका। इथं वाजवल्यावर रंग थांबला आवाज गेला पाहिजे, नाही तर मग वाजूच नका। वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरती, अख्ख्या जगाच्या पाठीवरती एकमेव संप्रदाय असा आहे महाराज, एकमेव संप्रदाय असा आहे की जगातला सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय आणि जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय कोणता असन तर फक्त वारकरी संप्रदाय। का? त्याची दोन कारण आहे। एक, या संप्रदायामध्ये माणसं एकत्रही येण्याची ताकद आहे आणि माणसं बदलवण्याची ताकद आहे। जगाच्या पाठीवरती संप्रदाय अनेक आहे, तिथं माणसं गोळा केली जातील पण बदलवली जात नाही। पण वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय असा आहे, इथं माणसं एकत्रही येतात आणि माणसं बदलले जातात। का? या संप्रदायाचा पायाच ज्ञानोबराय आहे, पायाच ज्ञान आहे। आणि ह्या जगात महिला मंडळ, ह्या जगात, अख्ख्या जगात सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट, सगळ्यात पवित्र गोष्ट, सगळ्यात महान गोष्ट जर कोणती असन तर त्याही गोष्टीचं नाव ज्ञानच आहे।
पवित्र काय? पवित्र काय? ज्ञान. महान काय? ज्ञान. आणि श्रेष्ठ काय? ज्ञान. म्हणून एका आईनं 750 वर्षापूर्वी मुलाचं नाव ठेवलं होतं ज्ञानदेव. आईनच मुलाचं नाव ठेवलं. काय ठेवलं? ज्ञानदेव. त्या शब्दाचा अर्थ ऐका, फक्त अर्थ ऐका. ज्ञान हेच देव आहे. ऐका बर का, ज्ञान हेच देव आहे. पुढचं ऐका, देव हेच खरं ज्ञान आहे. उलट फिरा. ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय. बस ह्या मापात चाललं पाहिजे. ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही. आता महिला पुरुष तुम्ही दोघं उत्तर द्या. दोन्ही पण, तुम्हाला आणि मला जर देव व्हायचं असेल तर आपल्याजवळ काय पाहिजे? बस काय पाहिजे? ज्ञान. ज्ञान आपल्याजवळ आलं की आपण देव झालो. आपण देव. मग आता पुन्हा उत्तर द्या, तुमच्या माझ्याजवळ ज्ञान नाही का? तुमच्या माझ्याजवळ ज्ञान नाही का? आजारी तुम्ही, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं महाराज. तुम्ही बोलले तरच कीर्तन तुम्हाला कळेल. नाही बोलले तर कीर्तन तुम्हाला काहीच समजणार नाही. बोलावंच लागेल. इतर कीर्तन म्हणजे माझ्या कीर्तनात हाच फरक आहे. आपल्या कीर्तन बोलावं लागतं. बोललं तरच सूत्र बसन. बोला पटकन. तुमच्या माझ्याजवळ ज्ञान नाही का? प्रत्येकाजवळ ज्ञान आहे. प्रत्येकाजवळ ज्ञान आहे. पण आपण देव मग का नाही? बरं, ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो माणूस देव आहे. ज्ञान प्रत्येकाजवळ आहे. गायकाला गायनापुरतं ज्ञान आहे. वाजवणाऱ्याला वाजवण्यापुरतं ज्ञान आहे. मला थोडंफार बोलण्यापुरतं ज्ञान आहे. प्रत्येकाजवळ ज्ञान आहे. पण आपण देव मग का नाही? चालू आहे रातभर. ऐका त्याचं उत्तर. ज्ञान प्रत्येकाजवळ आहे. प्रत्येकाजवळ आहे. पण वाक्य ऐका, त्या ज्ञानात गय. काय? गायकाला गायनाचा ग, वाजवणाऱ्याला वाजवण्याचा ग, मला माझ्या कीर्तनाचा ग, काहींना तब्येतीचा ग, काहींना श्रीमंतीचा ग, काहींना संपत्तीचा ग, काहींना पदाचा ग, काहींना धनाचा ग, काहींना गाडीचा ग, काहींना बंगल्याचा ग, काहींना माझ्यामुळेच हा सप्ताह चालू आहे. पण त्याला तो काय झालाय महिला मंडळ? ग झालाय. आता वाक्य ऐका उलट. जोपर्यंत, ऐका बरं का बारीक वाक्य, जोपर्यंत तुमचा आणि माझा ग जात नाही तोपर्यंत हा गडी देव होत नाही. आणि याचा एकदा की ग गेला तुका म्हणे देव झाला.